चल ठीक आहे. आवाज येते असं मी कन्सिडर करतो आणि मी पुढे चालतो. ओके चल. बघा, क्वेश्चन होता आपला कुठला चालू आहे बघा. क्वेश्चन जो आहे 59 आपला क्वेश्चन चालू आहे बरोबर. बघा, राजधानी एक्सप्रेस 4 तास 30 मिनिटात किती जाते? 504 किलोमीटर अंतर कापते. तर कापते. तर त्या गाडीचा वेग आपल्याला विचारले काय? वेग विचारले बरोबर. आपल्याला सूत्र माहित आहे, डी बरोबर एस टी. म्हणजे जिथे एस टी मध्ये बसून जातो आपण कुठं अंतर कशात कापतो? बरोबर, एस टी मधून जातो. जसं की आपल्या मामाच्या गावाला जातो, कशाने जातो? एस टी ने जातो. तसं एस टी लक्षात ठेवायचं. डी म्हणजे डिस्टन्स. डी स्टँड फॉर डिस्टन्स, त्याला आपण अंतर म्हणतो बरोबर. एस स्टँड फॉर स्पीड, त्याला आपण वेग म्हणतो बरोबर, वेग म्हणतो. अँड 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 टी स्टँड फॉर टाइम, त्याला आपण वेळ म्हणतो. मग आता आपल्याला काढायचं काय? वेग. मग आता वेग बरोबर सूत्र काय? तर वेग आहे. मग वेग कसं ठेवायचा? हा गुणाकारामध्ये तर भागाकारामध्ये जातं, तर वेग बरोबर सूत्र आपला असं होईल. वेग बरोबर सूत्र असं होईल, अंतर भागिले काय बरोबर. अंतर भागिले काय होईल? काय. म्हणजे आपण त्यालाच अंतर भागिले आपण काय होणार? वेळ होईल. ठीक आहे, झालं वेळ येईल. वेळ काय असेल त्या वेळ. ठीक आहे, काळ असेल तर काळ द्या. ओके ठीक आहे. तर आता इथं तुम्हाला काय करावं लागेल? पहिल्यांदा युनिट चेक करायचं. युनिट कशामध्ये दिलंय बाबा? इथं किलोमीटर पर आवर, तासामध्ये. मग इथं काय 4 तास दिले, पण इथं 30 मिनिटं दिले, तर ह्या मिनिटाला आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल बरोबर का नाही? मग ह्या तासाला आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला मी तुम्हाला लिहून देते की बाबा 0.1 तास म्हणजे 6 मिनिटं. हे लिहून देते मी, 6 मिनिट बरोबर. म्हणजे 0.1 तास दुसरा म्हणजे हे 6 मिनिटं. असा हा 0.1 तास म्हणजे हे 6 मिनिटं बरोबर. 0. हे 1 तास, 0.1 तास म्हणजे हे 6 मिनिटं. असे किती मी 5 वेळा घेतलं तर किती होणार आहे? 0.5 म्हणजे इथं 6 1 6 6 12 6 18 6 आणि 6 5 30 म्हणजे 30 मिनिटं. 0.5 म्हणजे किती रे? 30 मिनिटं. मग ह्या मी चार मध्ये मी काय केलं? 0.5 मिळवलं तर काय होणार? 4.5 तास बरोबर. 4.5 तास हे कळालं सगळ्यांना. 0.1 तास म्हणजे 6 मिनिटं बरोबर. 0.1 तास म्हणजे 6 मिनिटं. तर 0.1 तास म्हणजे 6 मिनिटं. तर 0.5 5 मिनिटं म्हणजे 0.5 म्हणजे म्हणजेच 30 मिनिटं. हे केलं मी तासामध्ये कन्वर्ट. सगळ्यांना समजलं तासामध्ये कन्वर्ट कसं केलं? बोला सगळ्यांना कसं कन्वर्ट केलं, कसे केले? तुम्हाला माग पण सांगितलेलं आहे कन्वर्जन. ओके ओके, सगळ्यांना समजलं? चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय. चला 0.5 तास म्हणजे 60 मिनिटं. सॉरी 30 मिनिटं. 30 मिनिटं. ओके, मिनिट 30 मिनिट. तर आपण काय करूया? हे झाले 4.5 मिनिटं बरोबर. 4.5 मिनिटं हे एवढ्या म्हणजे काय? 4 तास 30 मिनिटं म्हणजे 4.5 तास. ओके. तर आता हे झालं आपलं. हा झाला अंतर, हा झाला तुमचा काय, आणि हे अंतर झाला, आणि हे तुमचा काय झाला सांगायचं? वेळ झाला. वेळ झाला तर आपल्याला वेग काढायचा बरोबर. मग वेग बरोबर सूत्र तुम्ही. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग आता आपल्याकडे अंतर पण आहे. अंतर आहे 504, वेळ आहे 4.5. मग आपल्याला याचे शून्य काढायचं. याचा काय दशांश चिन्ह काढायचं असेल आपण याच्या आधी घेतलेला आहे. असं गुणाकारात चिन्ह इथे एक आणि इथे एक लिहितो. इथे दशांश चिन्ह नंतर एक अंक आहे तर वरी शून्य वाढवतो. तर याचा दशांश चिन्ह गेलं, वरी दशांश चिन्ह आहे का चेक करायचं. नाहीये म्हणून इथे जसा तसा एक राहील. ठीक आहे. मग ह्या दोघाचा गुणाकार आणि ह्या दोघाचा गुणाकार केल्यानंतर हे झालं तुमचं 5040 आणि भागिले हे 45. तर याचा भाग लावा आणि उत्तर काढा. चला, याला कितीने भाग लागतो? याचा भाग लावा आणि उत्तर काढा. चला फास्ट इकडे मी साईडला घेतो, याचा भाग लावूया तर आणि उत्तर एकशे काढा. बारा येतं.
112 येतं. ओके, चला कसं आलं सांगशाल? कोण सांगेल कसं आलं बाबा? चला, 112 आलेलं आहे. व्हेरी गुड. तर कसं आलं? तुम्हाला पण भागाकार करून दाखवा. तुम्ही कोण करून दाखवाल? मी सर. 5040 भागिले 45. आपण भाग लावू पाचचा. पाचची कसोटी काय म्हणते? ज्याच्या एकक स्थानी. पाचची कसोटी काय म्हणते? ज्याच्या एकक स्थानी पाच पाच शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाच निश्चित भाग जातो. ही आपली पाचची कसोटी झाली बाळांनो. मग पाचची कसोटी इथं आपल्याला लागून जाईल. पाचची कसोटी बघा, पाच 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 नऊ 45, इथं 9 आलेलं आहे बरोबर. 5 9 45. आणि इथं 5 1 5, इथं बघा 5 1 5 बरोबर. मग हा शून्याचा भाग लावलाय बरोबर. नंतर काय होईल? 4 आहे. मग 4ला पण परत इथे 4 आहे बरोबर. 4 झाले. ठीक आहे, आपण बघूया आता. चल सांग रे, कोण सांगणार आहे भाग? कोण लावणार आहे? चल सांग रे जे. कोण म्हणलं तर मी सांगतो मग. भाग कसा मी लावायचा? हा सांग बरोबर. लावू का? 9 5 लागतो. सर मी 45 ने भाग लावला. 45 ने डायरेक्ट भाग लावला तू? हो. अरे बाप रे बाप. 45चा पाडा कसा काय येतो रे तुला? डायरेक्ट कसं सर मी 45 ने भाग सांगू. हा सांग. सर मी 5 ने भाग लावला. 5 9 हा 45. खाली भाग हा लावला मी वरती. हा आणि 5 10 15. 5 10 15. ओके हा. आणि 5 8 40. 5 8 40. असं 8 घेऊ हो. डायरेक्ट? इथे 8 घेऊ डायरेक्ट? इथे 8 घेऊ का? झिरोचा भाग लागेल ना, नंतर 4 राहील ना बाळा. झिरोचा भाग. असं होईल ना. मग 1008 होईल ना. असं होईल का? हो. सर हा पण कर बरं. मग 9 1 9. 9 1 9. चला हा पुढं. मग एक उरला. हा मग परत 9 1 नाईन 9. वनचा 9. आणि मग हा परत 18 झाले तिथं. मग 9 2 18. बरोबर. चला सगळ्यांना कळालं बाबा भाग कसा लावलाय? चला भाग कसा लावलाय कळालं. भाग लावलेला कळालं नसेल तर मला सांगायचं. ओके ओके. 9चा भाग लावलेला आहे. पहिल्यांदा 9 5ने भाग लावला, कारण जे कसोटी काय म्हणते? ज्याच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5ने निश्चित भाग जातो. या संख्येच्या एकक स्थानी 0 होता आणि या संख्येच्या एकक स्थानी 5 होता, म्हणून 5ने निश्चित भाग गेला. म्हणून 9ने भाग लावला. 9 5 45. नंतर आला 1008. वरी 9ने भाग दिल्यावर नंतर परत 9ने भाग लावला. 9 1 9 केलं. 9 1 9 इथं गेलं. परत इथे 1 उरला. 10 झाले. 9 1 9 इथे 1 उरला. 9 2 18 म्हणजे 112 हे तुमचं उत्तर आहे. तर ऑप्शन मध्ये दिलेला असेल तर अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सगळ्यांना समजलं? मी दाखवतो तुम्हाला क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन कोणाला दिला होता? चला पुढचा क्वेश्चन कुणाला दिलता रे? पदावलीचा बोला. बोला, पदावलीचा क्वेश्चन कोणाला दिला होता? ओय कोण आहे ते? कुणाला दिलता रे हा क्वेश्चन? बोला. क्वेश्चन कोणाला दिलता? बोला. सर मला. मग एवढा वेळ लागतो का रे आपले? चला सांगा. काय करू? इकडे लिहू का संख्या पूर्ण? हो चला सर. आपण इकडे साईडला लिहूया संख्या पूर्ण. साईडला इथे छोटे अक्षर देतो मी पहिल्यांदा, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. इथे लिहितो हा. चला. किती आहे रे? 87 गुणिले, बोला रे, 79 मायनस 6. किती आहे रे? 601 2. त्याच्यानंतर इथं काय भागिले येणार रे? भागिले
12 आणि प्लस भागिले 12 आणि प्लस किती आहे? 526. प्लस 526. ओके, इथे लिहूया आपण हा. चल रे, चाल कर. चल रे, चाल कर. सर पदावलीच्या नियमानुसार 87 गुणवले 80. बरोबर, पहिल्यांदा हे सॉल्व करावं लागेल पदावलीच्या नियमानुसार, बरोबर. हो. ओके. तर इकडे बघा, मी तुम्हाला सांगतो आता पदावली, जसं की जे नव्हतं म्हणा मला पदावलीचं सांगायचं, तर इकडे बघा पदावलीचं थोडं कन्सेप्ट बघूया, देन आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया. ओके. तो इकडे बघा पदावलीचा नियम जो आहे कसा आहे बघा, इकडे लक्षात घ्या. सर जय मी. कोण? हा, अर्णव का? ओके, अर्णव. अर्णव आहे. ओके. ओके, अर्णव. बघा, कण, कण, शे, भा, गु, बे आणि हाव. आता इथं लक्षात घ्या, आता ह्या दोघांपैकी जो डाव्या साईडकडून पहिल्यांदा येईल तो सॉल्व्ह करायचा, ह्या दोघांपैकी जो डाव्या साईडला येईल तो पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा, बरोबर. पहिले, पहिल्यांदा लिहितो, पहिला, फर्स्ट, फर्स्ट लिहितो, फर्स्ट. जो पहिल्यांदा येईल तो पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा. ओके. मग आता ह्या सिक्वेन्सला मोडायचं नाही, कारण कंस असतो, चे म्हणजे चाचीचे आला तर गुणाकार असतो हा, आणि भ म्हणजे भागाकार, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, आणि बे म्हणजे बेरीज, आणि व म्हणजे वजाबाकी. हा व आहे, ब परत नाही, व आहे, वजाबाकी. मग आपल्याला जो भागाकार आला तर पहिल्यांदा भागाकार सॉल्व्ह करा, गुणाकार आला तर गुणाकार सॉल्व्ह करा. ह्या दोघांपैकी जो पहिल्यांदा येईल तो सॉल्व्ह करायचा, त्याच्यानंतर ह्या दोघांपैकी जो कोण येईल तो सॉल्व्ह करायचा. इथं आपल्याकडे काय आहे, कंस आहे का नाही, कंस आहे का नाही, चे आहे का नाही, भागाकार आहे, पण पहिल्यांदा कोण आलाय, गुणाकार आलाय, म्हणून त्यानं गुणाकार सॉल्व्ह करतोय पहिल्यांदा, तर चालतं आपल्याला. भागाकार नंतर सॉल्व्ह करा, भागाकारला सेकंड प्रायोरिटी द्या. सोपं. आता इकडे हे लिहून घ्या वाटल्यास सगळ्यांनी, लिहून घे रे बाबा. कंस त्याला बॉड मास म्हणतो आपल्या इंग्लिश मध्ये, बॉड मास. ब्रॅकेट ऑफ म्हणजे गुणाकार असतो, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, इकडे जाऊ द्या सोडा, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन. ओके. हे झालं तुमचं बॉडम मास. लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला हे सिक्वेन्स वापरून आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. ओके. तर इकडे बघा, तर आपल्याला तापडे सांगतोय, तर तापडे सांगणार आहे, तर तापड्यांनी सॉल्व्ह केलेलं आहे, तर सांगायचं आहे तापड्यांनी. ओके. तर मी काय करतो, थोडे इरेज इरेज करतोय बाकी. अरे घे ना बाबा, तसं होत नाही. बाकीच्याने सॉल्व्ह करायचे तापडे बरोबर, तापडे सांगेल त्यांचं भागू बेनुसार आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे सगळ्यांना. इकडे लक्ष द्या. हा, चल रे, सांग रे बाळा. सर भाव गुणाकाराची उभी मांडी करून घ्या ना. गुणाकार याचा, हा गुणाकार सांगा, गुणाकार किती येतो. चला गुणाकार सांगा, सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये गुणाकार टाका. मी काही करणार नाही गुणाकार, तुमच्या भरोश्यावर राहणार आहे मी. चला. ओके, मी अपलोड करतो रे अर्णव, टेन्शन नको घेऊ, हे आपल्या युट्यूबला अपलोड करतो आज. ओके. हा, तुला पाहिजे तेव्हा बघू शकतो. ओके. चल, ए कर ना बाबा गुणाकार, सगळ्यांनी करा रे, काय गुणाकार येतो करा सॉल्व. करा की रे, एवढा वेळ लागतो का रे बाळांनो, हा. तेजश्री, बाळा काय झालं तुझं? अथर्व, अथर्व नवीन झाला आज. ठीक आहे, चला, अथर्व नवीन झाला. चल, स्टार्ट करा रे. चला, घ्या लवकर. समाज, एवढा वेळ लागतो का गुन्हा करला?
चल मांडणी करतो बाबा, आता तुझ्यासाठी मांडणी करायची वेळ आली. चल करतो मांडणी, चल. चल रे, कर भागा गुणाकार, चल. आलेला आहे 68 मनस्वी रे. सर 6 8. 6,863. ओके, 73 आहे ना, 63 आहे. 73. बघा रे, दोघाचा गुणाकार आलाय, दोघाचा एकाचा 43 आलाय. सुघोष कुठं चुकवला रे? चेक कर. गुणाकार येत नाही का रे? सुघोष तुझा गुणाकार चुकला रे. हा, चला. -012 डिवाइड बाय 12 प्लस 56. आता भागाकार करावा लागेल, बरोबर. नियमानुसार चाललो आपण, रूल नुसार. ओके, भागाकार करा. दे रे भाग. सर 12 पंचे 60. 12 पंचे 60. शून्याचा भाग लावला, एक एक जशा तसा येईल. 12 झालं. 12 1 12, 12. बरोबर. 526. चल, पहिल्यांदा भागाकाराच्या याच्यात पदावलीच्या नियमानुसार कोण पहिला आलं वजाबाकी चालतो. वजाबाकी किंवा वजाबाकी बेरीज सर. जो पहिला येईल तो सॉल्व करा. सर वजाबाकी. चला, वजाबाकी केल्यानंतर इथं 2 उरतील. 0 तर 7 उरतील तशा तसा. आणि 8 मधून 5 गेले, किती उरले? 3 उरले, म्हणजे 63. बरोबर. 6,372. बरोबर. सगळ्यांचं आलं 6,372. करा वजाबाकी रे. प्लस 526. चला, हे बरोबर आहे का? चुकला असेल सांगायचं. चला, चॅट बॉक्स मध्ये टाका, वजाबाकी करा. काय आली वजाबाकी? फास्ट फास्ट वजाबाकी आली का? 6,372 आली पाहिजे सगळ्यांची. ओके, बोला. सर बेरीज चुकली आहे. बेरीज का वजाबाकी चुकली? बेरीज पण आहे, वजाबाकी पण आहे, गुणाकार चुकलाय सर. सगळं चुकलं. बर, चला. सगळं सर चुकलं म्हणतो रे यानं. गुणाकार चुकलाय. गुणाकार चुकलाय. बर, सर 6,373 येतो. किती येतं? 6,373. सर 6,000. नाही. अरे, सर अरे आन्सर बाबा, बरोबर. इथपर्यंत बरोबर आहे का? सगळ्यांनी सांगा का मी करू? तुमच्या भरोश्यावर राहणार नाही, नाहीतर मी याच्या पुढे तुमच्या भरोश्यावर राहणार नाही. ओके, चला. गुणाकार भागा गुणाकार. एक मिनिट, गुणाकार बरोबर आहे का? मी करतो. चला, मी इकडे साईडला कागदावर करतो. सर चला, चालेल की. गुणाकार. सर थांबा एक मिनिट. गुणाकार बरोबर आहे रे. ए, थांब रे. 6,873 सर आहे. नाही सर. थांब एक मिनिट, शांत बसा. आम्ही करतो. चला, बरोबर आहे गुणाकार माझा, तुमचाही बरोबर आहे. मी काय करतो? भागाकार बरोबर आहे माझा पण. मी काय करतो? वजाबाकी करतो. वजाबाकी काय? वजाबाकी पण बरोबर आहे. वजाबाकीचे काही विषय नाही, वजाबाकी बरोबर आहे. चला, सगळं बरोबर आहे. इथपर्यंत सगळं बरोबर आहे रे, काही कन्फ्युजन नाही. चला पुढं, इथपर्यंत सगळ्यांचं बरोबर आहे. बेरीज करून घेऊया. चला, हे झालं 8. कुठं कुठं चुकलं तुमचं मी सांगतो. चला, या दोघांची बेरीज करा, 9. आणि या दोघांची बेरीज करा, किती झालं हे? 8. आणि हे 6. बरोबर. सगळ्यांचं फायनल उत्तर हे आहे. बरोबर. 6,898 सगळ्यांचं आलं उत्तर. चला, 6,898 सगळ्यांचं आलंय. बरोबर. बऱ्याच जणांनी टाकलं बघा, 6,898 बऱ्याच जणांनी टाकलेला आहे. गुणाकार बरोबर आहे. जर आहे बरोबर, आता बरोबर आहे. सगळं बरोबर आहे. बरोबर आहे. चला, बरोबर सांगितलेलं आहे. मनस्वीनं टाकलेलं होतं, मनस्वीचं मी हे केलेलं आहे. ओके, हे त्याचं स्क्रीनशॉट मारा. स्क्रीनशॉट मारा. चला, हे बघा, मोठं जरी असेल, आपल्याला गुणाकार भागाकार पटकीने आला पाहिजे. एवढा वेळ लागला नाही पाहिजे. एक्झामला टाइम नसतो. ओके, 6,898 बघा. 6,898 कुठे आहे इथं? इथं 98 नाही, 90 दिलेला आहे बघा. 6,890 दिलेला आहे. 98 नाही बघा. आपलं पर्याय इथं 98 असायला पाहिजे. 6,898. बाकी सगळं बरोबर केलंय. आपला क्वेश्चन लिहिण्यामध्ये काही चुकलं का? क्वेश्चन पण काही चुकलेलं नाहीये. आपण वजाबाकी भागाकार बेरीज सगळं बरोबर आहे. इथं 98 असायला पाहिजे. पर्याय क्रमांक एक उत्तर असणार आहे. तर आपण मी चेक करतो उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 1 पीडीएफ मध्ये. पीडीएफ ओपन करतो.
चला चॅट बॉक्स मध्ये ट्रिक मी टाकलेलं सर, एकदा बघा. काय टाकलेलं आहे तू? काय म्हटलं बाळा? थांब, मला मी चॅट बॉक्स मध्ये बघतो. थांब एक मिनिट, काय म्हणतोय काय कळत नाही समोर चला, इथं उत्तर दिसत नाही रे मला. बघू द्या मला, ऑप्शन बघू द्या काय आहे ते. ओके, इथं उत्तर दिसत नाही. 60 नंबर बघू द्या. 60 नंबर, सर 60 तेच नंबर, आहे. 60 नंबर, 60 नंबर. आ सर तेच आन्सर आहे. हा तेच आहे रे, मला पण माहिती. 60 नंबर एक बरोबर आहे, एक उत्तर आहे, बरोबर आहे. पण इथं आपलं 90 दिलेलं आहे, इथं 98 असायला पाहिजे. ओके, जुना पेपर आहे, थोडासा मिस्टेक असू शकते. चला पुढचा क्वेश्चन. तुम्हाला काही डाऊट असेल सांगा रे, आता सांगा, बोला काय डाऊट आहे. समज बोल रे बाबा, काय डाऊट नाही, बोल आता, बोल नाही सर. ना. हे समज तापडे, तापडे नाही आपलं, तराळे समज, बोला डाऊट काय आहे? तराळे बोल रे बाबा. सर चल, मला डाऊट नाही आहे, पण मल्टिप्लिकेशनचा आन्सर मी कॅल्सीवर केलेलं. अरे कॅल्सीवर आहे, कर हे कर, बरोबर येतं का नाही? कॅल्सीवर तेच येतं, कर कॅल्सी घे बाबा, कॅल्सी घे, एक बार घे. पप्पा नाहीत का चॅट तुझे? बॉक्स मध्ये टाकलंय. मग कॅल्सीवर काय येतं बघ, 87 × 7 9 बरोबर. 680 सॉरी 6873 येतं ना मला. 6873 येतं. आणि तू काय, तुझं काय आलं? बाकीच्यांचं पण ते झालेलं आहे. सर आधी काय? तुम्ही चुकीचं लिहिलेलं म्हणून बोलत होतो. अरे तू टाइम पास करू नको रे बाळा. तू पुढे पुढे तर मी बघ, असं नाही चालणार बघ. तुला सांगतो, याच्या पुढे आता नको बोलू असं. तुला समजत नसेल ते सांग मला बाळा. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. ओके, टाइम जातो आपला. चला पुढचा क्वेश्चन घ्या रे. 61, 61 कोणाला दिलता रे, बोला. सर चलो मला हा, मला म्हणजे कोण आहे रे, बघू द्या. मला कोण आहे, मला? मला अं, सर मला कोण आहे रे मला म्हणजे? समर्थ का? येस, ओके. एका माणसाने एक टेबल 250 रुपयाला खरेदी केले आणि हम्म त्याच्या दुरुस्ती व पॉलिश साठी 150 रुपये खर्च केले. ते त्याने हम्म 500 रुपयाला विकले. तर हम्म त्याच्या नफ्याची टक्केवारी काय आहे? हा सांगा मग, आता काय कसं करायचं, काय नाही. तर तर आता आपल्याला विचारलंय की नफ्यात 200 त्याच्या नफ्याची टक्केवारी किती आहे. तर आधी बरोबर, हा. आपल्याला नफा बरोबर सूत्राने ते हे करायला लागेल. आपला नफ्याचे सूत्र आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. नफ्याचं सूत्र खरेदी किंमत वजा विक्री किंमत आहे का? विक्री किंमत वजा खरेदी किंमत आहे काय, सांग बरं. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. अरे तुझा अभ्यास पूर्ण हे डल चालला, अभ्यास तू अभ्यास करत नाहीये. एक्झाम येते आणि असं शांतपणा गेलं चालणार नाही. विसरलेलं. विसरलेलं खाल्लेलं विसरतो का रे? हा, काय जेवायचं विसरतो का? हा बोल, चल पुढं. विक्री किंमत आहे 500 रुपये. विक्री किंमत किती आहे? 500 रुपये, 500 बर. रुपये आणि हम्म खरेदी किंमत आपली 250 प्लस 150 करायला लागतील, कारण की तरी घेतल्यावर त्याच्यासाठी तेवढे रुपये खर्च केलेले होते. वस्तूवर 250 म्हणून ते आलं तुला. अधिक बरोबर, हा. 150 केल्यावर येत 300. 300 येतं. 400. 400 अरे 50 रुपये आणि नफा आपला झाले. नफा येतो 100. नफा आला 100, बरोबर. मग आणि आता आपल्याला टक्केवारी विचारली, म्हणून आपल्याला टक्केवारी म्हणजे शेकडेवारी, म्हणून आपल्याला नफ्याच्या शेकडेवारीचं सूत्र वापरायला लागेल. हा सांग मग.
शेकडेवारीचा शेकडा नफा नफा शेकडा नफा हो, शेकडा नफा छेदात खर- शेकडा खरेदी नफा किंमत. बरोबर नफा भागिले शेकडा नफा बरोबर नफा छेदात किंमत खरेदी गुणिले किंमत आणि गुणिले 100. आता लिहिल्या 400 गुणिले 100. ओके ठीक आहे. ओके ठीक आहे, तुला जमतंय जमतंय. ओके ठीक आहे, इकडे बघा रे सगळ्यांनी, इकडे लक्ष द्या. क्वेश्चन कसं करायचा बंद करा आता. मी सांगतो आता, सगळ्यांना लक्ष द्या. मी वाचवतो आणि हे मिटवतो पण, आणि व्यवस्थित डबल एक बार सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात राहील सगळ्यांच्या. बघा इकडे मी साईडला येतो म्हणजे तुम्हाला दिसेल, पण त्याच्यावर दिसत नसेल तर इथं आपण साईडला घेऊ. ओके चल ठीक आहे. आता बघा तुम्हाला मी प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन करणार आहे. नफा तोटाचं सूत्र, आपल्याला सूत्र प्रत्येक याचं आपल्याला माहिती पाहिजे. 10 मिनिटांनी परत जॉईन करा, म्हणजे आता लगेच मीटिंग बंद होईल. परत लगेच काय करायचं, जॉईन करायचं. ओके जॉईन करायचं, परत लिंकला क्लिक करायचं आणि परत जॉईन करायचं. ओके इकडे लक्ष द्या. आता बघा तुम्हाला मी क्वेश्चन वाचून दाखवतं, आणि क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की एका माणसाने एक टेबल, त्या एका माणसाने काय केलं, एक टेबल घेतलाय. बरोबर, कितीचा घेतलाय रे, 250 रुपयाचा टेबल घेतला. टेबल घेतल्यानंतर काय होतं, आणि त्याच्या दुरुस्तीसाठी व पॉलिशिंगसाठी त्याला 150 रुपये खर्च केला. म्हणजे बघा त्यानं काय केलं, पॉलिशिंग केलंय, म्हणजे ह्या टेबलवर काय केलं, तो खर्च केलाय. म्हणजे काय केलं, या टेबलवर त्याने काय केलं, हे 150 रुपयाचा खर्च केलाय. म्हणजे त्या दुरुस्त करायचं होतं त्या टेबलला, त्याला पॉलिशिंग करायचं होतं, तर तो पॉलिशिंग केलाय. ह्या टेबलवर खर्च केलाय, म्हणजे हे सो खर्च त्याचा झाला. ह्या टेबलची किंमत टोटल किती झाली, टेबलची टोटल किंमत किती झाली आपली, या दोघांचं ऍडिशन करावं लागतं. म्हणजे 250 अधिक हे काय केलं मी, 150, म्हणजे बरोबर माझं 400 उत्तर आलं. बरोबर, म्हणजे माझी किंमत झाली ही खरेदी किंमत, मूळ खरेदी किंमत झाली माझी. मूळ खरेदी किंमत झाली किती, खरेदी किंमत झाली माझी 400. बरोबर, सगळ्यांना समजतं. मूळ खरेदी किंमत किती झाली, 400 झाली. ओके देन आता नेक्स्ट. आता हे माझी मूळ खरेदी किंमत झाली, मी लिहितो इथं, लिहिल्यावर कळेल तुम्हाला. मूळ खरेदी किंमत मी माझी किती झाली, 400. बरोबर, खरेदी किंमत लिहितो, खरेदी किंमत किती झाली, 400. आणि विक्री किंमत किती, 500 दिलेली आहे. बरोबर, गिवन दिलेली आहे, ऑलरेडी दिलेली आहे. मग नफा बरोबर सूत्र, आपल्याला सूत्र माहिती पाहिजे सगळ्याचे. ओके, सूत्र आपल्याला सगळ्याची माहिती पाहिजे. ओके, तर सूत्र जोपर्यंत जमणार नाही तोपर्यंत आपलं उत्तर येणार नाही. तर सूत्र आहे नफा बरोबर आणि तोटा बरोबर, या दोन्ही, आणि शेकडा नफा, हे तिन्ही सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. तिन्ही सूत्र तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. मी विचारणार आहे त्याच्यानंतर थोड्या वेळानं, सगळ्यांना विचारणार. थोडं मला चार्जिंगला लावतो. ओके लागला, माझा लॅपटॉप बंद पडायच्या मार्गाला आला. तर चला ठीक आहे. ओके सगळ्यांना समजलं. आता इकडे बघा, आता आपलं नफाचं सूत्र आहे, नफा बरोबर नफा सूत्र काय, खरेदी किंमत, सॉरी विक्री किंमत, विकी मायनस खक्की, म्हणजे विक्री किंमत मायनस खक्की म्हणजे खरेदी किंमत. आता विक्री किंमत किती आहे आपली, 500 रुपये. खरेदी किंमत किती आहे, 400 रुपये. 500 मधून 400 गेले, 100 रुपये राहिले. मग आता विचार नाही आपल्याला शेकडा नफा. मग शेकडा नफा किंवा तोटा जे काय असेल ते, तर शेकडा नफ्याचं सूत्र तुम्हाला लिहून देत सांगतो. आता इथं साईडला घेतो, आणि हे पण तुम्ही बघा, याचं उत्तर इथं असणार आहे. आपल्याला हे पण इथं लक्षात राहील, आणि हे पण इथे लिहितो साईडला. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात राहील कुठं काय चाललंय. ओके इकडे लक्ष द्या. बघा, शेकडा नफा बरोबर सूत्र आहे नफा भागिले खरेदी किंमत. बरोबर, नफा भागिले काय आहे, खरेदी किंमत. ओके, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आता इथं शेकडा तोटा आला, तर तोटा इथं लिहायचं, जशाच तसं लिहायचं. बाकी सूत्र लक्षात ठेवा. हा, नफा किती झाला माझा, 100 रुपयाचा. खरेदी किंमत किती आहे माझी, 400 रुपये, गुणिले 100 करतो. गुणिले 100 केल्यानंतर काय येतं माझं उत्तर बघा. चला, हे शून्य घडला, हे शून्य घडला, आणि हा शून्य घडला, हा शून्य घडला. उरलेत किती, फक्त 100 भागिले 4. 4चा भाग लावतो, 4 1 4, 4 2 8, एक उरला, 4 5 20, म्हणजे राहिले 25%. आपलं उत्तर किती आलं रे, 25%. ऑप्शन कुठे आहे, चेक. सगळ्यांना समजलं 25% कसं आलेलं आहे आपलं उत्तर. चला बोला.
सगळ्यांना कळालं का रे बाबा? बोला बोला लवकर बोला. 25%. अच्छा, 25% ऑप्शन नंबर क्या है? चला ऑप्शन नंबर काय आहे? चला 25%. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. चला सगळ्यांना कळालं बोला. सगळ्यांना कळालं. चॅट बॉक्स मध्ये फास्ट टाकायचं आहे. डू फास्ट. चला बोला रे. चला 25%. बऱ्याच जणांनी दाखव टाकलेलं ना. आहे सर. ओके, समजलं सगळ्यांना? कुणाला समजलं नसेल तर सांगा बाबा. नाही सर आन्सर समजलं मी दाखवा ना. परत टाकतो. आन्सर काय? दाखवा ना. अरे आन्सर नाही रे त्याचं बाबा. मी एका पेजवर काढलेलं आहे. माझ्याकडे तुमचं पीडीएफ आहे. पीडीएफ पाठवतो तुम्हाला. आन्सर बघा तुम्ही. पीडीएफ पाठवतो आज. ओके. आणि खाली त्याच्यात मराठीचे क्वेश्चन आहेत ते पण बघायचे. ओके. चल ठीक आहे. पीडीएफ माझ्याकडे आता दाखवायला ह्याच्यामध्ये मला पीडीएफ शो करायला लागेल. पीडीएफ शो करतो तुम्हाला दाखवतो नंतर. हा ठीक आहे. याचं उत्तर आहे 25%. बघू एक्झॅक्टचं उत्तर आहे 25%. सगळ्यांना समजलं? चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय. चला तुम्हाला उत्तर सांगितलं ना, तुम्ही काय करता ते उत्तराच्या नादी लागता. ओके. चला अर्णव आहे, आदित्य आहे. ओके ओके. तेजस्विनी आहे. ओके ओके ओके. चला बऱ्याच जणांनी उत्तर टाकलेलं आहे. चला वेदांश समजलं? मनस्वी समजलं का? बोला. चला ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन आहे 62 नंबर. कोणाला दिलता बोलायचा आहे? आता लगेच मीटिंग कट होईल लगेच. सर मला हे करेल. दिलता. हा चला सांगा मग आता उत्तर. एका माणसाने प्रत्येकी 72 या दराने 40 खुर्च्या खरेदी केला. त्यातील 5 खुर्च्या मोडल्या. बाकीच्या प्रत्येक 84 या प्रमाणे विकल्या तर त्याची नफा किंवा तोट्याची टक्केवारी किती? तर सर सांगा पहिल्यांदा मग. आपल्याला खुर्च्यांची किंमत काढायला लागेल. म्हणून 72 मल्टिप्लाय बाय 40 करायला लागेल. तर आन्सर बर मी इकडे काय करतो, सगळ्यांनी क्वेश्चन बघा रे. हे सगळ्यांनी क्वेश्चन लिहून घ्या. या साईडला आपण थोडस घेऊया याला, म्हणजे आपल्याला सगळं व्यवस्थित करता येईल. तुम्हाला लक्षात येईल काय काय दिलंय काय काय नाही. तिथे साईडला आपण घेऊ. मग 72 मल्टिप्लाय बाय 40 केल्यावर आन्सर 200 एक मिनिट 2000. थांबा. दादा थांब रे दादा. एका माणसाने प्रत्येकी काय 72 रुपयाला 40 खुर्च्या घेतल्या. म्हणजे किती रुपयाच्या खुर्च्या झाल्या ते ना? 2880. 72 गुणिले किती रे? 40. म्हणजे किती झालं याचं? 40. किती रुपये? म्हणजे हा तसा 4 2880. और 7 चोक 28 म्हणजे 2880 बरोबर. ओके. चला सर त्याच्यानंतर काय केलंय? नंतर त्याच्यानंतर त्यातील 5 त्यातून 5 सर खुर्च्या मोडल्या.